Hello everyone, good evening. So let us begin with a new topic, that is organization and levels of care in NICU. Okay, so today's objective is I'm going to teach you about the introduction of organization of NICU unit. What is the definition of NICU? We are going to discuss about the objectives of NICU. We will list out some basic facility of NICU, like what all things are required for the setup of new neonatal intensive care unit. We are going to describe the levels of NICU and will explain you the components of NICU. Okay, so this is my lecture's objectives for the day. So let us begin. Introduction. The organization of a good quality special care neonatal unit, that is SCNU, is essential for reducing the neonatal mortality and improving the quality of life among the survivors. Government of India has launched an initiative to establish SCNUs at district hospitals to provide care at birth, including resuscitation of asphyxiated newborns, management of new sickborns, then referral and transport services for babies needing mechanical ventilation, major surgical interventions, postnatal care and immunization services, follow-up of high-risk newborns. Okay, so basically SCNU काय आहे? SCNU is nothing but your special care neonatal unit. तर हे जे स्पेशल केअर neonatal unit आहे, म्हणजेच की नवीन जे जन्मलेल्या शिशूला जर आपल्याला चांगली केअर द्यायची आहे, चांगले सुखसुविधा द्यायच्या आहेत, प्रॉपर सगळ्या फॅसिलिटीज द्यायच्या आहेत, म्हणूनच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ना SCNU हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलवरती सुरू केलेलं आहे. ओके, SCNU म्हणजे काय की स्पेशलरित्या आपण त्या अशा हाय रिस्क बाळांची काळजी घेऊ शकतो, म्हणून त्या युनिटला आपण म्हणतो स्पेशल केअर न्यूनेटल युनिट किंवा NICU म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय असतं बघा, जेवढे पण नवीन जन्मलेले शिशू आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास असेल, श्वास घेण्यासाठी त्रास असेल किंवा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, काही कॉम्प्लिकेशन्स असतील, तर अशा बाळांना आपण त्या युनिटमध्ये ठेवतो. जसं आपण ICUमध्ये कसं अडल्ट एकदम कॉम्प्लिकेटेड केसेसला ठेवतो, तसंच निओनेटल ICUमध्ये आपण कोणाला ठेवतो? लहान लेकरांना ठेवतो, ज्यांना खूप त्रास वगैरे होत असतो त्यांना. तर ही फॅसिलिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण सुरू केलेली आहे आपल्या डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलवरती. आता ग्रामीण शहरामध्ये पण म्हणजे थोड्याफार सोयीचं NICU आपण सेटअप करतो. डेफिनेशन काय आहे निओनेटल केअरचं, म्हणजे नवजात शिशूचं काळजी कशी घ्यायची याचं डेफिनेशन आपण बघूया, परिभाषा. द मॅनेजमेंट ऑफ कॉम्प्लेक्स लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस, प्रोव्हिजन ऑफ इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग अँड इन्स्टिट्यूशन ऑफ लाईफ सस्टेनिंग थेरपीज इन अन ऑर्गनाइज्ड मॅनर टू क्रिटिकली इल चिल्ड्रन इन अ सेपरेट पिडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट. म्हणजेच की जे नवजात शिशू आहेत, जे नवीन जन्मलेले बाळ आहेत, त्यांना जर कोणत्याही प्रकारचा आजार असेल किंवा त्यांना कंटिन्युअस मॉनिटरिंग इन द सेन्स काय, त्यांचे रक्त तपासणी म्हणा, त्यांच्यावरती कोणते उपचार करायचे आहेत, कोणते औषध पाणी द्यायचं आहे, त्यांना आरोग्य द्यायचं आहे, तर अशा वेळेस आपण निओनेटल केअर किंवा नवजात शिशूची काळजी घेत असतो. तर हे आहे तुमचं डेफिनेशन. आता उद्देश काय आहे बघा, आपला मेन उद्देश आहे करून की त्या नवजात शिशूला खूप साऱ्या डिसीजेसपासून वाचवणे, किंवा जर तो ऑलरेडी आजारी आहे तर त्याला त्यातून बाहेर काढणं हा आपला मुख्य उद्देश आहे. त्याच्यानंतर मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी ही रेट जी आहे ती आपल्याला रिड्यूस करायची आहे. मॉर्बिडिटी म्हणजे काय, म्हणजेच की लहान बाळ ज्याला कोणता ना कोणता आजार आहे, मग त्याला कोणत्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन्स असू शकतात, बर्थ डिफेक्ट्स असू शकतात, किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारचे ॲनोमलीज म्हणा, ठीक आहे, तर ते काय झालं त्याच्या लाईफभर ते राहतील किंवा नाही राहील किंवा काही टाईमपर्यंत राहील. तर त्या आजारपणाला, त्या आजारी रोग म्हणजे जे पण काही रोग आहे त्याला आपण म्हणतो मॉर्बिडिटी. आणि मॉर्टॅलिटी काय आहे, तर त्या आजारातून उद्भवणारे जे मरण आहे किंवा जे डेथ रेट आपण ज्याला म्हणतो, त्याचं दुसरं नाव काय आहे, मॉर्टॅलिटी आहे. ठीक आहे, तर हे 3 मुख्य उद्देश आहे की आपल्याला बाळाची लाईफ जपायची आहे. वी हॅव टू सेव्ह द बेबीज लाईफ. सेकंडली, वी हॅव टू रिड्यूस द मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी रेट्स इन द न्यूबॉर्न बेबीज. सो हे होते आपले ऑब्जेक्टिव्स. आता NICUमध्ये म्हणजे निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये कोणत्या बेसिक फॅसिलिटी असल्या पाहिजे,
तर सर्वात प्रथम तर आहे की तिथे ॲडिक्वेट स्पेस असावी, म्हणजे की एवढी तरी स्पेस पाहिजे की तिथे नर्स वावरू शकते, डॉक्टर बरोबर असेसमेंट करू शकतात लेकरांची. त्यानंतर लेकरांना पण एकमेकांचं इन्फेक्शन लागू शकतं, म्हणूनच एक डिस्टन्सवरती त्या बाळांचे जे पण काय पाळणे आहेत, जे पण काही वॉर्मर आहे, जे पण काय काचेत आपण त्यांना ठेवतो, तर त्या एक इक्वल आणि ॲडिक्वेट डिस्टन्सवरती असणं कधीही इम्पॉर्टंट आहे. म्हणून एक चांगली मोठी स्पेस असणं गरजेचं. अवेलेबिलिटी ऑफ रनिंग वॉटर, इथे पाण्याची सुविधा पाहिजे. सेंट्रलाइज्ड ऑक्सिजन पाहिजे, सक्शन फॅसिलिटी पाहिजे. इन द सेन्स असं नाही जर बाळाला त्रास व्हायला लागला मध्येच श्वास घेण्यासाठी, तर मग काय इथे पळेल नर्स, इथे पळेल नर्स, नो. तर त्याच्याच बेडच्या ठिकाणी तिथे ऑक्सिजनची सुविधा पाहिजे आणि सक्शनची पण सुविधा पाहिजे, ज्याच्याने बाळाचं सक्शन करता येईल आणि कफ वगैरे काय लंग्समध्ये असतील किंवा थ्रोटमध्ये असतील ते लगेच काढता येतील. त्याच्यानंतर मेंटेनन्स ऑफ थर्मोन्यूट्रल एन्व्हायरमेंट. बघा, मी तुम्हाला लास्ट क्लासमध्ये पण सांगितलं होतं की लहान लेकरांचं जे शरीर असतं ते खूप नाजूक असतं. आईच्या उदरातील जे टेम्परेचर असतं ते फार गरम असतं, मऊ रीतीचं टेम्परेचर असतं, जे की सॉफ्ट असतं. तर त्यामुळेच काय आहे, जेव्हा बाळ बाहेर येतं आणि एस्पेशली हे जे एकदम कॉम्प्लिकेटेड केसेसवाले जे बेबी असतात, हाय रिस्क न्यूबॉर्न बेबीज जे असतात, त्यांचं थर्मो न्यूट्रल एन्व्हायरमेंटमध्ये मेंटेन त्यांचं टेम्परेचर करणं खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे त्यांना गरम ठेवणे. ठीक आहे, तर आपल्या NICUचं जे टेम्परेचर आहे ते प्रॉपर रीतीने नॉर्मल पाहिजे. फाईन. त्याच्यानंतर बाळाला गरम कपडे देणे, बाळाला प्रॉपर रीतीने जेव्हा पण दुधाची गरज आहे तेव्हा आईला बोलवणे, त्याला दूध देणे, किंवा जर मदर इज मदर्स मिल्क इज नॉट सफिशियंट इनफ, देन ॲट दॅट टाईम आपण त्यांना फॉर्म्युला मिल्क पण सजेस्ट करू शकतो. ओके, आपण म्हणजे कोण, डॉक्टर्स विल सजेस्ट इट. फाईन. फॅसिलिटीज फॉर अवेलेबिलिटी टू ट्रीट कॉमन न्यूनेटल प्रॉब्लेम्स, एवढी तरी सुविधा पाहिजे की तिथे कॉमन जे न्यूनेटल प्रॉब्लेम आहे, म्हणजे जॉन्डस झाला किंवा खूप काही लोकांना म्हणजे काही बाळांना हार्टचा काही प्रॉब्लेम असेल, तर अशा बेसिक गोष्टींसाठीचे जे फॅसिलिटीज आहेत, ट्रीटमेंट आहे, ती त्या NICUमध्ये असणं खूप गरजेचं आहे. ओके, आता आपण बघूया लेवल्स ऑफ NICU. तर ॲक्च्युली बघायला गेलं तर मुख्यतः 3 लेवल्स आहेत, लेवल्स ऑफ केअर ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, आपल्या इंडियन 3 टायर सिस्टमप्रमाणे देर आर 3 लेवल्स ऑफ केअर. तर नंबर 1 इज लेवल 1 केअर. आता लेवल 1 केअर जी असते ती कोणासाठी असते बघा, अशा न्यूबॉर्नसाठी असते ज्यांचं वजन 1800 ग्राम किंवा जे जस्टेशनल एज 34 वीक्सच्या अगोदर जन्मलेले असतात. इन द सेन्स जे 6व्या महिन्यात किंवा 7व्या महिन्यात जन्मलेले असतात आणि त्यांचं वजन 1800 ग्राम किंवा त्याहून कमी असतं, अशा लोकांना आपण लेवल 1 केअरमध्ये ठेवतो. का, तर ते एकदम हाय रिस्क असतात, हाय प्रायोरिटी त्यांना देण्यात येते, त्यामुळे त्यांना आपण लेवल 1 केअर म्हणतो. ओके, या केअरमध्ये काय असतं बघा, इट कन्सिस्ट ऑफ बेसिक केअर एट बर्थ, प्रोव्हिजन ऑफ वॉर्म, मेंटेनिंग असएप्सिस अँड प्रमोटिंग ब्रेस्ट फिडिंग. या बेसिक केअरमध्ये आपण काय देतो, गरमाहट देतो, गरम ठेवतो बाळाला, त्याला इन्फेक्शन होण्यापासून म्हणजे असेप्सिस म्हणजे काय, इन्फेक्शन होण्यापासून त्याला टाळणे, आणि ब्रेस्ट फिडिंग आपण मम्मीला बोलतो करण्यासाठी टाईम टू टाईम. ओके, किंवा बॉटल फिडिंग. दिस टाईप ऑफ केअर कॅन बी गिवन एट होम, सब सेंटर अँड प्रायमरी हेल्थ सेंटर. तर अशा टाईपची जी केअर असते ती कुठे पण देता येतात, घरी पण देता येते, सब सेंटरवरती पण देता येते, आणि PHC ज्याला म्हणतो आपण प्रायमरी हेल्थ सेंटर, हे आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये तुम्ही वाचलं असेल, सब सेंटर काय आहे, प्रायमरी हेल्थ काय आहे, प्रायमरी हेल्थ सेंटर काय, म्हणून मी ह्याच्यामध्ये जास्त आता जात नाही. आता लेवल 2 केअर. आता या लेवल 2 केअरमध्ये कोणत्या प्रकारचे बाळ असतात बघूयात आपण, जे 30 to 34 वीक्सच्या ह्याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये जन्मलेले असतात. इन द सेन्स परत 5व्या 6व्या महिन्यामध्ये 7व्या महिन्यामध्ये जन्मलेले असतात, ज्यांचं जे वजन असतं ते 1200 किंवा 1800 ग्रॅमच्या मध्ये असतं. अशा बाळांना आपण लोक ठेवतो, जिथे ट्रेन नर्सेसच आपण ॲलोकेट करतो, ड्युटीसाठी ठेवतो, आणि तिथे पिडियाट्रिशियन्स ऑलवेज 24 आवर्स प्रेझेंट असतात. का असतात, कारण की तशा बाळांना खूप काही म्हणजे कधी पण इमर्जन्सी त्या बाळांना होऊ शकते, म्हणून तिथे ऑल टाईम ट्रेन नर्सेस आणि पिडियाट्रिशियन्स आपण सजेस्ट करतो असणं. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय काय रेडी करून ठेवतो,
इक्विपमेंट फॉर रिससिटेशन, म्हणजे की जर बाळाला CPR देण्याची गरज लागली, ठीक आहे, तर मग त्यावेळेस तिथे ॲम्ब्यू बॅग असणे, तिथे सक्शन मटेरियल असणे, तिथे प्रॉपर कॅथेटर्स असणे किंवा फीडिंग ट्यूब्स असणे. फोटोथेरपी म्हणजे काय, ते वॉर्मर बघितले असेल, रेडियंट वॉर्मर तुम्ही लोकांनी, ज्याच्यामध्ये एक लाईट असतो पिवळ्या रंगाचा आणि त्याच्यामध्ये बाळाला ठेवतात, ज्याच्याने जॉन्डिसचं प्रमाण जे असतं ते कमी होतो आणि बाळाला काय भेटतं, गरमाहट भेटते. ठीक आहे, ते तुमचं फोटोथेरपी. त्याच्यानंतर ब्लड ट्रान्सफ्युजनची फॅसिलिटी. तर ह्या सगळ्या फॅसिलिटी, म्हणजे इथे जेवढ्या ह्या लिहिलेल्या ह्या फॅसिलिटीज आहेत, या सर्व फॅसिलिटी लेवल 2 केअरमध्ये असायला पाहिजे. ओके, कारण की हे खूप क्रिटिकल पेशंट्स असतात, खूप क्रिटिकल बच्चूज असतात. त्यामुळे this type of care can be given at first referral units, district hospitals, teaching institutions and nursing homes. तर अशा प्रकारची केअर कुठे, रेफरल युनिट्स म्हणजे काय, जिथे ग्रामीण भाग असतो, ग्रामीण भागामध्ये अशा सुविधा नसतात, म्हणून त्या रुग्णांना काय करतात, त्या बाळांना काय करतात, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथे प्रॉपर रीतीने ह्या सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल असतात, अशा ठिकाणी त्यांची शिफ्ट करतात त्या बच्चूजला. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा टीचिंग इन्स्टिट्यूटमध्ये. आता हे आपलं पण टीचिंग इन्स्टिट्यूट आहे, तर इथे पण मी तुम्हाला कसं एक्सप्लेन करते आहे. ठीक आहे, तर त्याचप्रमाणे मोठे मोठे जे हॉस्पिटल्स असतात ना, तिथे सुद्धा असे लेवल्स ऑफ केअर आपल्याला बघायला भेटते, ज्याच्यामध्ये ह्या संपूर्ण रित्याचं इन्क्लुडेड असतं, म्हणजे हे सगळ्या फॅसिलिटीज इन्क्लुडेड असतात. तर हे आहे तुमचं लेवल 2 ऑफ केअर. आय होप तुम्हाला लेवल 1 आणि लेवल 2 केअर आत्तापर्यंत समजलं असेल. आता लेवल 3 मध्ये काय आहे बघा. लेवल 3 म्हणजे काय, एकदम जास्त क्रिटिकल, एकदम जास्त क्रिटिकल. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये 30 वीक्सपेक्षा कमी आहे, म्हणजे की जे चौथ्या पाचव्या म्हणजे आपल्या हे 5व्या महिन्यामध्ये जे जन्मलेले आहेत, 6व्या महिन्यामध्येच्या इनिशियल हफ्त्यामध्ये जन्मलेले आहेत, ते तुमचं 30 वीक्स. ठीक आहे, आणि ज्यांचं वजन एकदमच म्हणजे 1200 ग्रामपेक्षाही कमी आहे, ठीक आहे, तर अशा बाळांना आपण तिथे लेवल K3च्या केअर युनिटमध्ये ठेवत असतो. तिथे परत ऑक्सिजनचं सेंट्रलाइज ऑक्सिजन फॅसिलिटी असते, सक्शन फॅसिलिटी असते, इन्क्युबेटर असतं, म्हणजे काचेत जसं आपण बाळाला ठेवतो, तुम्ही बघितलं असेल पिक्चरमध्ये किंवा कुठे हॉस्पिटल्समध्ये बघितले असेल, तर त्याला म्हणतो सर्वो कंट्रोल्ड इन्क्युबेटर्स. त्याला प्रॉपर गरमाहट भेटावं, त्याच्यातूनच त्याला न्यूट्रिशन बाहेरून काचेतून बघायचं, कारण असे बाळांची जी इम्युनिटी असते खूप जास्त वीक असते आणि त्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. ओके, म्हणूनच त्याला आपण इन्क्युबेटर्समध्ये ठेवतो किंवा वेगळ्या युनिटमध्ये ठेवतो. व्हायटल सायन्स मॉनिटर. कंटिन्युअस व्हायटल सायन्स म्हणजे की तुमचं टेम्परेचर, ब्लड प्रेशर, BP आणि मग शुगर लेवल बाळाची, हे सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली चेक करावी लागते एव्हरी 2 आवर्सली. ट्रान्सक्युटेनियस मॉनिटर्स इन द सेन्स काय, तर बघा, बाळाचं जेव्हा आपलं हे असतं, म्हणजे टेम्परेचर प्रॉपर आहे की नाही, ते सगळे जे मॉनिटर्स असतात, तर तिथे ते असणं गरजेचं आहे. व्हेंटिलेटर्स म्हणा, इन्फ्युजन पंप्स, ज्याच्याने आपण इंजेक्शन्स वगैरे देणार आहोत, ते इन्फ्युजन पंप्स पण असतात. ओके, तर ह्या सर्व फॅसिलिटीज लेवल 3च्या केअरमध्ये असायला पाहिजे. आता कंपोनंट्स आपण बघूया. आता कंपोनंट्स म्हणजे एक NICU कसं असायला पाहिजे, कसं दिसलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणी काम करायचं आहे, काय इक्विपमेंट्स पाहिजे, कोणत्या लॅबोरेटरी फॅसिलिटीज पाहिजे आहे, काय प्रोसिजर असते, ट्रान्सपोर्ट कसं करायचं लहान लेकरांना, आणि कसं कोऑर्डिनेशन आणि कॉर्पोरेशन पाहिजे एक ऑब्स्टेटिशियनमध्ये आणि न्यूनेटोलॉजिस्टमध्ये, म्हणजे जी डिलिव्हरी करते डॉक्टर तिच्यामध्ये आणि जो बाळांचं देखरेख करतो त्याच्यामधलं कॉर्पोरेशन कसं पाहिजे, तर ह्याबद्दल आपण शिकूयात. तर सर्वात पहिले येतं आपलं फिजिकल फॅसिलिटी. तर फिजिकल फॅसिलिटीमध्ये बघा, मी पहिले पण तुम्हाला सांगितलं की स्पेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲडिक्वेट स्पेस म्हणजे की तिकडची जी जागा आहे ती पुरेशी पाहिजे, म्हणजेच की एका मेटर्निटी युनिटमध्ये 2000पेक्षा म्हणजे 2000 डिलिव्हरी जर होत असतील दरवर्षी, तर तिथे ॲटलिस्ट 6 ते 8 हाय रिस्क इन्फंट्सची फॅसिलिटी, म्हणजे एक स्पेशल केअर युनिट पाहिजे, ज्याच्यामध्ये ते 6 ते 8 लेकरांना, जे हाय रिस्क इन्फंट्स आहेत, त्यांना ट्रीट करू शकतात.
थर्ड पॉईंट काय दिला आहे, इच इन्फंट शुड बी प्रोव्हाइडेड विथ अ मिनिमम एरिया ऑफ ए 100 स्क्वेअर फीट, दॅट इज 100 मीटर स्क्वेअर. ओके, प्रत्येक बच्चूला एक 100 स्क्वेअर फीटची जागा द्यायची आहे. त्यानंतर एक कोणत्याही गोष्टींचं कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे. इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकॉल आपल्याला फॉलो करायचं आहे. लोकेशन, आता ICUचं NICUचं लोकेशन कसं पाहिजे, ते लेबर रूमच्या जवळच पाहिजे, नाहीतर बाळाला म्हणजे डिलिव्हरी झालं बाळ आणि काही कॉम्प्लिकेशन्स असले तर लगेच त्या बाळाला तिथे शिफ्ट करता येईल आपल्याला. कुठे? NICUमध्ये. तर ते जवळ पाहिजे, OTच्याही जवळ ते पाहिजे. त्याच्यानंतर द प्रेझन्स ऑफ एन एलिव्हेटर, म्हणजे की त्या बाळाचं जिथे NICU आहे त्या NICUच्या जवळच एक एलिव्हेटर किंवा लिफ्टची गरज असते. ठीक आहे का? तर बाबा इमर्जन्सीमध्ये आपण त्याला थोडी ना पायऱ्यांवरनं एवढ्या 7व्या मजल्यावरनं खाली आणणार आहोत का? नाही ना. इमर्जन्सीमध्ये लिफ्टची फॅसिलिटी असणे केव्हाही बरे. नर्सरी डिझाईन, आता डिझाईन कशी पाहिजे, तिथे सॉफ्ट लाईट वगैरे पाहिजे, कॉरिडोर पाहिजे, रेक्टँग्युलर युनिट पाहिजे. कॉरिडोरमध्ये रेक्टँग्युलर युनिट बघा काय असतं, जे कोपरे वगैरे असतात ते जास्त एजी नसावे, ते जास्त शार्प नसावे, जेणेकरून बाळाला इजा वगैरे होऊ शकते. तर स्क्वेअर स्पेसचं ठेवायचं किंवा एक सिंगल कॉरिडॉर ठेवायचं ज्याच्यामध्ये जास्त सॉफ्ट मटेरियल्स यूज होतील ते. अ स्प्लिट युनिट ऑन इदर साइड ऑफ द हॉस्पिटल कॉरिडॉर शुड बी अवॉइडेड फॉर प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शन. म्हणजे की काय, खाचांचं जे स्प्लिट युनिट असतं, खाचा म्हणजे बोलतात ना आपण, जास्त इंटिरियर डेकोरेशनमध्ये बघितलं तर कसं असं खापा असतात, वूडमध्ये असतात किंवा लाकडामध्ये असतात किंवा कोणत्याही बेडिंग्समध्ये असतात, तर ते अवॉइड करायचं आहे. का? तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया व्हायरसेस जाऊन राहतील आणि त्याच्याने काय होईल, बाळाला इन्फेक्शन होईल. ओके, हे आहे तुमचं नर्सरी डिझाईन. त्यानंतर बेबी केअर एरिया. आता बेबी केअर एरिया म्हणजे काय, जिथे तुम्ही बाळाची देखरेख करत आहात तर तिथे कसं वातावरण असलं पाहिजे, तर तिथे एकदम शांत आणि एक नॉर्मल टेम्परेचरचं वातावरण पाहिजे. ओके, मग तिथेच एक्झामिनेशन एरिया असावा, तिथेच मदर जिथे ब्रेस्ट फीड करेल, म्हणजे जेव्हा पण मदर NICUमध्ये येईल बाळाला भेटायला ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी, तिथे तिला बसण्यासाठी सोय असावी. ठीक आहे, आणि नर्सेस स्टेशन आणि चार्टिंग एरिया पण तिथेच जवळपास असावा, जेणेकरून प्रत्येक नर्सचं जे लक्ष असेल प्रत्येक बाळाकडे असेल. ओके, आणि इन्फेक्टेड जे इन्फंट्स आहेत किंवा ज्या लहान लेकरांना खूप त्रास आहे किंवा जास्तच इम्युनिटी लो वगैरे आहे, तर तशा लोकांना, तशा बाळांसाठी आपल्याला त्यांना वेगळंच ठेवायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून दुसऱ्या बाळांना त्यांचं इन्फेक्शन लागू नये आणि क्रॉस इन्फेक्शनची शक्यता टळली जाईल. आता एक्झामिनेशन एरिया म्हणजे काय, जिथे बाळाला डॉक्टर बघणार, चेकअप करणार, औषध पाणी देणार, इंजेक्शन्स वगैरे देणार. ठीक आहे, तर तो आहे तुमचा एक्झामिनेशन एरिया. तर तिथे टेबल असावा, कम्फर्टेबल सिटिंग असावी, सॉफ्ट गादी असावी बाळाला त्याच्यावरती ठेवण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर मदरचा एरिया कसा असावा, तिथे एक प्रायव्हसी पाहिजे, जेणेकरून मदर निवांतपणे शांततेने बाळाला ब्रेस्ट फिडिंग करू शकते. ठीक आहे, हँड वॉशिंग अँड गाउनिंग, व्हेरी इम्पॉर्टंट. बेसिक प्रिन्सिपल आहे इन्फेक्शन प्रिव्हेन्शनचा, तो म्हणजे हँड वॉशिंग एरिया. तिथे प्रॉपर बेसिन असावं, सॅनिटरी आपलं जे हँड वॉश आहेत, ठीक आहे, सॅनिटायझर्स आहेत ते असावं, जेणेकरून नर्सेस डॉक्टर्स जेव्हा पण बेबीला टच करणार आहेत, बेबीला ट्रीट करतील, त्याच्यानंतर चेकअप करतील, त्याच्यानंतर सुद्धा त्यांना हात धुण्यासाठी तिथे सुविधा पाहिजे. ओके, तर तेच इथे सांगितलेलं आहे की हँड वॉशिंग सिंक असणे, किती साईजचं सिंक पाहिजे, तर 24 वाईड आणि 16 इंचेस फ्रंट बॅक आणि 10 इंचेस डीपचं सिंक तरी असावा. स्टेरिलियम वगैरे आपण बेबीला डिसइन्फेक्शनसाठी यूज करू शकतो. बेबीला इन द सेन्स काय, जेव्हा पण तुम्ही टच करता किंवा बेबीला भेटण्याच्या आधीसुद्धा सॅनिटायझरचा वापर करा. नाव नेक्स्ट इज तुमचं प्रिपरेशन ऑफ इंट्राव्हिनस फ्लुइड्स. एक असं एक वेगळं एरिया जिथे फक्त आणि फक्त नर्सेस जे आहेत आणि डॉक्टर्स जे आहेत तिथे ते काही जर इंट्राव्हिनस फ्लुइड द्यायचं आहे, म्हणजे IV सलाईन वगैरे द्यायचं, तिथे त्या मेडिसिन्सला ते काय करतील, प्रिपरेशन करतील. एक असा वेगळा सेपरेट एरिया पाहिजे. परत नर्सेस स्टेशन आलं, नर्सेस स्टेशनमध्ये काय,
तेच तिथे नर्स आपली बसेल, तिथे बेबीचे फाईल असतील, बेबीचे फोल्डर्स असतील, कम्प्युटर फॅसिलिटी, काही न्यूबॉर्न चार्ट्स असतील, फॉर्म्स असतील, फॉर्मॅट्स असतील, टेलिफोन असतील. ठीक आहे, नर्सेस स्टेशनवरती ह्या सगळ्या फॅसिलिटी असायला पाहिजे, जेणेकरून कोणतीही एमर्जन्सी येते तर ती डॉक्टरांना कॉल करू शकते, बोलवू शकते. किंवा त्यांच्या मदरला पण, जर मदर तिथे लेबर रूम म्हणजे वॉर्डमध्ये आहे आणि त्याला आता ब्रेस्ट फिडिंग द्यायची, तर अशा वेळेला शी कॅन यूज द टेलिफोन. हे आहे तुमचं नर्सेस स्टेशनबद्दल. अजून काय पाहिजे? क्लीन युटिलिटी अँड सॉल्ड युटिलिटी, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे की जे पण काय भांडी, जे पण काय वस्तू आपण बाळासाठी यूज केल्या, ठीक आहे, आणि त्या खराब झाल्या, नंतर ते धुण्यासाठी जाणार आहेत, तर सॉइल युटिलिटी म्हणजे काय? जे पण काय बाउल्स, जे पण काय किडनी ट्रेज आपण बेबीसाठी यूज केलेले आहे, तर ते खराब झालेले किडनी ट्रेज, खराब झालेले बाउल्स अँड प्लेट्स सॉइल युटिलिटीमध्ये जातात. आणि क्लीन युटिलिटीमध्ये काय? जिथे क्लीन भांडी असतील, क्लीन आणि ड्राय लिनेन असेल, म्हणजे कपडे वगैरे असतील, बच्चूचे टॉवेल्स असतील, हँड टॉवेल्स असतील, एक्सेट्रा एक्सेट्रा, ते आहे तुमचं क्लीन युटिलिटी. ओके, तर ह्या रूम्स पण असतात NICUमध्ये. स्टाफ रूम, स्टाफ रूमची गरज याच्यासाठी आहे की तिथे डॉक्टर आणि काही नर्सेस थोड्या वेळ म्हणजे एस्पेशली नॉट नर्सेस बट एस्पेशली डॉक्टर्स तिथे ते एक प्रोफेशनल आणि एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मीट करू शकतात, काही मीटिंग वगैरे घेऊ शकतात. एक कम्फर्टेबल रूम तिथे, परत एक इंटरकॉम म्हणजे फोनची सुविधा, टेलिफोन, एक कम्प्युटर आणि वॉशरूम फॅसिलिटी असलं पाहिजे. आणि नर्सेसचं चेंजिंग रूम पण तिथे असणं इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून नर्स नेहमी एंट्री करताना ड्युटीवरती आणि एक्झिट करताना शी कॅन चेंज हर युनिफॉर्म अँड एंटर अँड एक्झिट. ओके, देन ग्रोईंग नर्सरी. आता हे ग्रोईंग नर्सरी काय आहे बघा, एक असा सेपरेट एरिया for transitional care of high-risk babies by their mothers before they are discharged from the hospital. The entry of visitors to this area should be restricted and it should be kept adequately warm. Facilities for vital signs monitoring and weighing the babies should be available in the transitional care room, TCR, or growing nursery. The growing nursery is used with advantage for educating the mothers in childcraft activities and promoting the practice of exclusive breastfeeding. Okay, ग्रोविंग नर्सरी ॲक्च्युली आपल्याला एवढं तर इथे बघायला भेटत नाही इंडियामध्ये, बट फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्ही जाणार ना, तर एक अशी एक वेगळी रूम असते ज्याच्यामध्ये फक्त मदर्स एंट्री करू शकतात आणि आपले जे सिस्टर्स वगैरे आहेत त्या हाय रिस्क बेबीजला ठेवतो. आणि तिथे एंट्री ऑफ विजिटर्स इन द सेन्स जे नातेवाईक वगैरे आहेत किंवा कोणी पण बाळाला भेटायला वगैरे येतं, तर तिथे कोणाला आपण एंट्री देत नाही. ठीक आहे, डिस्चार्जच्या अगोदरची एक रूम असते, म्हणजे एक असं सेपरेट वॉर्डसारखं म्हणू शकता, जिथे आईला आणि बाळाला ठेवतात आणि तिथे त्याची काळजी घेतात. व्हेंटिलेशन व्हेरी इम्पॉर्टंट. तर हॉस्पिटलचं जे वातावरण आहे ते कंजेस्टेड नसावं, प्रॉपर लाईटिंग, प्रॉपर व्हेंटिलेशन असावं, जेणेकरून जो पण काय संसर्गजनक जे पण काय आजार आहेत ते लांब राहतील. लाईटमुळे म्हणा, व्हेंटिलेशनमुळे म्हणा. आणि एक लॅमिनार एअर फ्लो सिस्टम पाहिजे, म्हणजे की डोक्याच्या म्हणजे जेव्हा एंट्री करतात तर दरवाजाच्या वरती एक अशी फट ज्याच्यातून हवा येत असते, ती हवा काय करते, सेपरेट करते दोन्ही एरियाजला, इंटरनल आणि एक्सटर्नल. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण लॅमिनर एअर फ्लो. तर त्याच्याने काय होणार आहे, जे बाहेरची जे पण काय घाण असेल, जे बाहेरचं काही पण बॅक्टेरियाज वगैरे असेल, त्या हवेमुळे आहे ना ते बाहेरच्या बाहेरच राहतील आणि ते इंटरनल एन्व्हायरमेंटसोबत मिक्स नाही होणार आहे. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो लॅमिनार एअर फ्लो. एअर कंडिशनिंग जे आहे, म्हणजे एअर कंडिशन AC तिथे सेंट्रलाइज्ड पाहिजे. ठीक आहे, आणि परत देअर शुड बी नो ड्राफ्ट्स ऑफ एअर ऑन अँड नियर द न्यूबॉर्न बेड्स. म्हणजे ही जिथे न्यूबॉर्नला आपण ठेवणार आहोत, नवजात शिशूला ठेवणार आहोत, तिथे वरतीच त्याच्या डोक्यावरती हवा नसावी, नाही तर त्याच्याने काय होणार आहे, बाळाला थंडी लागू शकते आणि परत काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात बाळामध्ये त्यामुळे. ठीक आहे, आणि एअर कंडिशन्समध्ये कसं असतं, म्हणजे AC मध्ये आपल्याला फिल्टर्स लावायचे आहेत ज्याच्याने ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे की बॅक्टेरियाचा जो ग्रोथ आहे तो होणार नाही आणि बेबीला इन्फेक्शन होण्यापासून टाळता येईल. ओके, तर हेच दिलेलं आहे. केमिकल एअर डिसइन्फेक्शन आणि UV लाईटचा पण
जास्त रेकमेंड करत नाही आता, जस्ट बिकॉज त्या केमिकल्समुळे आणि UV लाईट्समुळे कसं बाळाला इजा होऊ शकते, काही प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे तिथे चांगल्या प्रकारे लाइटिंग पाहिजे, असं नाही करून की अंधारात आपण त्या बाळाला ठेवलं आहे, नाही तर मॉडरेट लाइटिंग पाहिजे, जेणेकरून बाळाला पण त्रास होणार नाही, नर्सेसला पण काम करताना दिसेल आणि कोणत्याही दुर्घटना टाळता येईल. लिहिलं आहे. परत स्टाफबद्दल बघायला गेलं तर कोण कोण पाहिजे बघा, निओनॅटॉलॉजिस्ट, तो लहान लेकरांचा जो शिशुतज्ञ असतो तो असला पाहिजे, फिजिशियन पाहिजे, डॉक्टर पिडॅट्रिशियन पाहिजे, परत डायटिशियन पण पाहिजे, एनेस्थेटिस्ट पाहिजे, ॲनेस्थेशिया देतो, नर्स पाहिजे, प्रत्येक पेशंटला म्हणजे प्रत्येक बच्चूला एकच नर्स ॲलोकेट करायची आहे, नाहीतर एक नर्स 10 बच्चूंना बघेल असं नाही आहे, तर 1:1चा रेशो पाहिजे नर्सेससाठी. ओके. एक हेड नर्स पाहिजे जी प्रत्येक नर्सवरती देखरेख करेल, लहान लेकरांची सुद्धा काळजी घेईल, त्यामुळे आणि लेवल 2 केअरमध्ये कसं जास्तच नर्सेसची आपल्याला गरज लागते, जे मोर प्रोफेशनल आणि ट्रेंड असतात, तिथे हळगर्जीपणा केलेला चालत नाही, तर जे प्रोफेशनल असतील आणि एकदम जे हुशार असतील अशाच नर्सेसला तिथे ॲलोकेट केलं जातं लेवल 2 आणि लेवल 3 युनिट्समध्ये. आता इक्विपमेंट्समध्ये जसं मी तुम्हाला बोलले, कार्डियक मॉनिटरिंग म्हणा, तुम्ही व्हायटल सायन्सचं हे म्हणा, इक्विपमेंट म्हणा, ते सर्व काही इक्विपमेंट्स येते तिथे अवेलेबल असायला पाहिजे. ओके. त्यानंतर मशीन्सला नेहमी लक्षात ठेवा, मशीन्स रिप्लेसेबल नाही आहेत मॅनच्या, कारण की जे काम मनुष्य करू शकतो ते मशीन्स आपल्या हेल्थकेअरमध्ये तरी नाही करू शकत. ओके. तर कंटिन्युअस ऑब्झर्वेशन स्किल्स आपले तेवढे शार्प असणं फार गरजेचं आहे, की बाबा त्याचं हार्ट रेट वाढतं आहे का, त्याला काही प्रॉब्लेम होत आहे का, किंवा काय, असं आपलं लक्ष राहील. तर ह्याच्यामध्ये पण काहीच नाही आहे, तेच लिहिलेलं आहे इक्विपमेंट्सबद्दल. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स अँड इमर्जन्सी रिपेअर्स. ओके, हे मी शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स अँड इमर्जन्सी रिपेअर्स म्हणजे काय, की कोणत्याही मशीनमध्ये काही फॉल्ट आला तर तिथे एक आपलं जे बायोमेडिकलवाले जे असतात, जे इक्विपमेंट्सला हे करतात, म्हणजे की काही प्रॉब्लेम असेल तर तो रेक्टिफाय करतात, तर अशा संदर्भात त्या लोकांना ॲलोकेट केलं जातं, त्यांना लगेच बोलवून घ्यायचं आहे आणि आपली जी नॉन ऑपरेटिव्ह मशीन आहे, काही इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम्स असेल वगैरे, ते आपल्याला सॉल्व करता येतील. ठीक आहे. ऑक्सिजन अँड सक्शन फॅसिलिटीजबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं, वेइंग मशीन असावी, कॅथिटर्स असावे, युरिनरी कॅथिटर म्हणा, सिरिंजेस म्हणा, निडल्स म्हणा, मग ब्लड प्रेशर मॉनिटर्स, इन्फ्युजन पंप्स, पल्स ऑक्सिमेट्री, हे सगळ्या काही इक्विपमेंट्स असणं इम्पॉर्टंट आहे. लॅमिनर फ्लो सिस्टमबद्दल तर मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं. इन्क्युबेटर्स तर हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, काचेमध्ये जेव्हा आपण बेबीला ठेवतो, जे लो बर्थ वेट बेबीज असतात, ज्यांचं वजन 1000 ग्रामपेक्षाही कमी असतं, ठीक आहे, तर अशा बाबूंना आपण त्याच्यामध्ये ठेवतो, जेणेकरून त्यांना प्रॉपर आपल्याला देखरेख करता येईल आणि इन्फेक्शनपासून प्रिव्हेंट करता येईल. रेडियंट वॉर्मर म्हणजे काय, बाळाला गरमाहट देण्यासाठी जो आपण मशीनचा यूज करतो त्याला आपण म्हणतो रेडियंट वॉर्मर. ठीक आहे. याच्याने काय होतं, बाळाचं बॉडी टेम्परेचर नॉर्मल राहतं, त्याला थंडी वाजत नाही, आणि एक स्किन सेन्सर असतं बघा, एक छोटासा असं सेन्सर टाईप त्याच्या बॉडीला आपण अटॅच करतो, ज्याच्याने आपल्याला त्याचं टेम्परेचर म्हणजे बाळाचं टेम्परेचर वाढतं आहे का कमी होतं आहे का ह्याच्याने आपल्याला समजतं. ठीक आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अगेन ऑक्सिजनची सुविधा तिथे पाहिजे, ऑक्सिजन सिलेंडर्स पाहिजे, पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा पाहिजे आणि सेंट्रलाइज्ड ऑक्सिजनसुद्धा पाहिजे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन लेवल जी ऑक्सिजनची पाहिजे ती अबाउट 21% टू 90% आपल्याला हवी. हे खूप इन डेप्थ आहे ॲक्च्युली ही PPT, तर एवढं तर काही एक्झाममध्ये येणार नाही आहे तुम्हाला. बेसिक लेवल्स ऑफ केअर जे हे 3 मुद्दे आहेत तेच इम्पॉर्टंट आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि हे इक्विपमेंट्सबद्दल फक्त इन डेप्थ सांगितलेलं आहे, फोटोथेरपी वगैरे. फाईन. हां, हे इम्पॉर्टंट आहे, हा पॉईंट मी एक्सप्लेन करते. कॉटसाईड लॅबोरेटरी फॅसिलिटीज. आता कॉटसाईड
लॅबोरेटरी फॅसिलिटी म्हणजे काय बघा, की प्रत्येक वेळी आपण लहान लेकरांचं म्हणजे ब्लड चेकअप करायला बाहेर तर नाही घेऊन जाऊ शकत, बरोबर आहे. तर अशा फॅसिलिटीज पाहिजे जे लगेचच आणि त्वरितच म्हणजे लगेच त्याचं ब्लड आपल्याला विड्रॉ करता येईल, मशीनमध्ये टाकायचं आणि मशीनमध्ये लगेच आपल्याला रिडिंग भेटेल. ठीक आहे, डॉक्टर्सच्या राऊंड्स पहिले म्हणजे डॉक्टर काय करतील, रेफर करतील की त्याचे व्हॅल्यूज नॉर्मल आहेत, आता किती इम्प्रूव्हमेंट झाली आहे किती नाही झाली आहे हे ते मॉनिटर करतील आणि आपण ते रक्ताची तपासणी करून त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. फाईन. तर आता समरीमध्ये आपण बघूयात काय, की आज आपण काय शिकलो. तर निओनेटल ICU काय आहे त्याबद्दल आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपण बाळाची कशी केअर घेतो, 3 लेवल्स ऑफ केअर काय ते सुद्धा आपण बघितलं. आपलं उद्देश काय, आपल्याला मेन काय करायचं आहे, बाळाचं लाईफ वाचवायचं आहे, मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी रेट्स कमी करायचे आहेत. आपण त्यानंतर बघितलं फिजिकल फॅसिलिटीमध्ये प्रॉपर लाईटिंग, व्हेंटिलेशन, इक्विपमेंट्स, मग मॉनिटर्स वगैरे सगळं असणं गरजेचं आहे. कॉट साईड लॅबोरेटरी फॅसिलिटीज पाहिजे एक्सेट्रा. ठीक आहे. तर हे होतं तुमचं NICUचं ऑर्गनायझेशन अँड इट्स लेवल ऑफ केअर. So thank you. Here I finish up my topic.